तारीख होती 11 एप्रिल 2025. मुंबईचं मिनी दिल्ली म्हणजेच वांद्रे. दुपारी 12:25 कलानगर भागात एक पांढरी इनोवा गाडी शिरते थेट मातोश्रीच्या गेटमध्ये. उद्धव ठाकरेंचे पॉलिटिकल शिर्डी. जिथं कोण भेटतो ते काहीतरी शिजते असं समजलं जावं. गाडी थांबते, काच खाली होते आणि बाहेर डोकावतं एक नाव, ते म्हणजे इम्तियाज जलील, MIMचा माजी खासदार आणि संभाजीनगरचा खास बोल्ड प्लेयर. शिवसेना आणि MIM म्हणजे एकाने लस्सी प्यायची आणि दुसऱ्याने सोबत मटण खायचं असा प्रकार. यांनी एकमेकावर टीकाचे अचूक मळे पेरले आहेत. परंतु आज जलील मातोश्रीवर का आले हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. अंबादास दानवे ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी इम्तियाज जलील यांच्या घरी जाऊन ईद मुबारक केली होती. आता ईद मुबारकच्या नावाखाली जर राजकीय रेसिपी शिजत असेल तर त्यात मसाल्याचा अंदाज लावायला आपण आलोच आहोत. परंतु इम्तियाज जलील म्हणतात ही भेट वैयक्तिक होती, मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी. पण खास मुद्दा असा की उद्धव ठाकरेंच्या शेड्यूलमधील जलीलांचं नाव नव्हतंच, त्यामुळे आमंत्रण दिलं पण भेट मिळाली नाही. 4 एप्रिललाही दानवे जलील यांच्या घरी गेले होते. 25 वर्षाची मैत्री असं सांगून, पण पब्लिकला माहित आहे राजकारणात मैत्री म्हटलं की त्या मागे बरेच मत लपलेले असतात. तर मग MIM आणि ठाकरे गट जवळ येतोय का, यामागे नेमकं लॉजिक काय? तर एक म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा रस्ता पकडलेले ठाकरे गट. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी करून हिंदुत्वाच्या दांड्यावरून उतरून धर्मनिरपेक्षतेच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल भागातून चांगलं मत मिळालं. MIMशी जुळून घेतलं तर मुस्लिम मतांचा फंडा आणखी मजबूत होऊ शकतो. व दुसरं म्हणजे महानगरपालिका व स्थानिक निवडणुकांची तयारी. शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर पारंपरिक हिंदुत्ववादी मत भाजप, शिंदे तसेच मनसेकडे वळे आहेत. आता ही पोकी भरायची असेल तर अल्पसंख्याकांचं मत हे एकच पर्याय ठाकरेंसमोर दिसते. अजून एक मुद्दा म्हणजे अंबादास दानवे यांची विधान परिषदेची सीट. 29 ऑगस्ट 2025 रोजी त्यांची टर्म संपत आहे. पुन्हा निवडून यायचं असेल तर MIM सारख्या स्थानिक ताकदीच्या पक्षाची गरज हवीच. पण साखर घालून जेवण गोड होतं का, मिठाचं संतुलन लागतं का, हेही बघावं लागेल. आता बघूया यामुळे ठाकरे गटाचं काय नुकसान होऊ शकतं. तर हिंदुत्ववादी मते अजूनही काही प्रमाणात ठाकरे गटाकडे आहेत, परंतु MIMशी जवळ झाली तर ही मते चटकन दूर जाऊ शकतात. तसेच MIMचंही नुकसान होऊ शकतं. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी पाडल्यानंतर जो अभिमान बाळगला तो अजूनही लोकांच्या लक्षात आहे. अशा पक्षाची हातमिळवणी केली तर इम्तियाज जलीलांसारख्या नेत्यांनाही आपल्या मुस्लिम मतदारांच्या नाराजीला सामोरे जावं लागू शकतं. तर आता प्रश्न तुमच्यासाठी, उद्धव ठाकरे आणि MIMचा नवा ब्रँड जमू शकतो का, की हेही एक राजकीय रील ठरून विसरून जावी लागेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा. व अशाच नवीन व्हिडिओसाठी, माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.